नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एकदा आपल्या यूट्यूब एज्युकेशन चॅनलवरती। तर आपल्या पर्टिक्युलर नॉलेज या यूट्यूब चॅनलवरती आपण महाराष्ट्र स्टेट बोर्ड पुस्तकांवर आधारित 50-50 प्रश्नांची एक सिरीज सुरू केलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला इन डिटेल्समध्ये ॲनालिसिस करून मिळणार आहे। आणि आपण आता बघत आहे अलीकडे जे एक्झाममध्ये प्रश्न विचारले जात आहे ते स्टेट बोर्डवर आधारित खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे आपण ही सिरीज सुरू केलेली आहे। सुरुवातीला 1 ते 40 पर्यंत इतिहासाचे प्रश्न आहे आणि 10 प्रश्न हे नागरिक शास्त्रावर आहे। ओके, चला आता स्टार्ट करूया। आणि आपण या पद्धतीने 6वी पासून तर 12वी पर्यंतचे सगळे पुस्तकं कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे। पहिला प्रश्न बघा इथं दिलेला आहे की इतिहासाच्या साधनांमध्ये खालीलपैकी कोणत्या साधनांचा भौतिक संसाधनामध्ये समावेश होत नाही। तर बघूया आपण इथे काय बघा, कशामध्ये समावेश होत नाही म्हणते। आता बघा, इतिहासाच्या साधनांमध्ये खालीलपैकी कोणत्या साधनांचा भौतिक साधनांमध्ये समावेश होत नाही। ऑप्शन आहे नाणी, किल्ले, लोकगीते की इमारती। तर उत्तर आहे लोकगीते। आता का बरं? कारण लोकगीते हे भौतिक साधन नाही आहे। तर ऑप्शनमध्ये इथं स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे, नाणी, किल्ले, इमारती ह्या वस्तू भौतिक साधने आहे, तर लोकगीते जे आहे हे मौखिक साधने आहे। तर याच्यातलं ऑप्शन नंबर 3 जे आहे ते ऑड आहे। त्यानंतर बघा दुसरा प्रश्न दिलेला आहे, पुणे येथील आगा खान पॅलेसमध्ये कोणत्या थोर व्यक्तीच्या वस्तू आणि कागदपत्रे जतन करून ठेवलेले आहे। तर पहिल्यांदा इथं हे लक्षात घ्या, आगा खान पॅलेस आहे कुठे? तर पुण्याला। ओके, तर ऑप्शन आहे लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे महात्मा गांधी। तर ठीक आहे, या पॅलेसमध्ये महात्मा गांधीजींच्या वापरातील अनेक वस्तूंचा यामध्ये काय आहे समावेश करून ठेवण्यात आलेला आहे, कागदपत्रे आजही जतन केलेली आहे। भारतामध्ये समुद्रामार्गे येणारा पहिला पोर्तुगीज खलाशी म्हणजे प्रवासी कोण होता? तर ऑप्शन आहे ख्रिस्तोफर कोलंबस, बार्थोलोम्यू डायस, वास्को द गामा की मॅगलन। त्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे वास्को द गामा। तर तुम्हाला हा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की वास्को द गामा कोणत्या वर्षी आला होता? तर बघा 1498 मध्ये पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा हा आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून आपल्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरामध्ये आला होता। आता कालिकत बंदर आहे कुठं? तर केरळला आहे, लक्षात असू द्या। एक कोची बंदर आहे ते पण केरळला आहे आणि त्याला अरबी समुद्राची राणी असं सुद्धा म्हटलं जाते, हे तुम्हाला माहीत आहे। प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली? तर बघा ऑप्शन आहे 1757, 1764, 1857 की 1526। या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 1757, कारण 23 जून 1757 रोजी सिराज उद्दौला आणि इंग्रज अधिकारी रॉबर्ट क्लाइव्ह यांच्यात प्लासीची लढाई झालेली होती, लक्षात घ्या। आणि या लढाईनं इंग्रजी सत्तेचा पाया घातलेला होता। तर पुढं बघा काय म्हटलं आहे की बक्सारची लढाई मग कोणामध्ये झाली? तर बघा या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे इंग्रज, त्याच्यानंतर मीर कासिम, सुजाउद्दौला आणि शाह आलम यांच्या संयुक्त फौजा यांच्यामध्ये ही लढाई झाली होती 1764ला। ओके, आणि या लढाईनं काय केलं की बंगालवर पूर्ण नियंत्रण मिळवलेलं होतं। तर बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था कोणी सुरू केली? तर बघा बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था वॉरेन हेस्टिंग, लॉर्ड डलहौसी, रॉबर्ट क्लाइव्ह की लॉर्ड कॉर्नवालिस। तर रॉबर्ट क्लाइव्ह याने दुहेरी राज्यव्यवस्था ही बंगालमध्ये सुरू केलेली होती। 1765 मध्ये रॉबर्ट क्लाइव्हने बंगालमध्ये दुहेरी शासन व्यवस्था आणली होती। यामध्ये महसूल गोळा करण्याचं काम इंग्रजांनी स्वतःकडे घेतलं, तर शांतता व सुव्यवस्था राखण्याचं काम नवाबाकडे दिलं, म्हणजे पैशाची गोष्ट स्वतःकडे ठेवली त्यांनी। ठीक आहे, याला दुहेरी राज्यव्यवस्था तुम्ही म्हणू शकता। त्यानंतर बघा पुढचा पॉईंट आहे, त्यातील कोणत्या गव्हर्नर जनरलने तैनाती फौज ही पद्धत सुरू केली होती? लॉर्ड वेलस्ली, लॉर्ड डलहौसी की त्यानंतर लॉर्ड कर्झन की लॉर्ड रिपन? त्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे लॉर्ड वेलस्लीने ही पद्धत आणली होती। आणि बघा 1798 मध्ये गव्हर्नर जनरल लॉर्ड वेलेस्ली याने भारतीय राजांना आपल्या नियंत्रणाखाली आणण्यासाठी तैनाती फौजचा स्वीकार केलेला होता। आणि बघा याच्यामध्ये लॉर्ड रिपन जो आहे याला स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असं म्हटलं जाते। बंगालची फाळणी लॉर्ड कर्झन याने केलेली होती। तर भारतामध्ये रेल्वे, तारायंत्रे हे लॉर्ड डलहौसीनं सुरू केलेले होते आणि तैनाती फौज म्हटलं तर लॉर्ड वेलस्ली। त्यानंतर दत्तक विधान नामंजूर हे कारण देऊन अनेक संस्थाने खालसा करणारा कोण होता? त्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे लॉर्ड डलहौसी। तर बघा मित्रांनो, लॉर्ड डलहौसीनं या संस्थानिकांच्या ज्या दत्तक पुत्राचा वारसा हक्क आहे तो नामंजूर करून त्याने बरेच संस्थानं खालसा केली होती। यामध्ये सातारा, नागपूर, झाशी यांसारखी प्रमुख संस्थाने सुद्धा होती। ठीक आहे, तर लॉर्ड डलहौसी हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर परीक्षेमध्ये येण्याजोगा प्रश्न हा आहे की एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सर विल्यम जोन्स यांनी ही स्थापना केलेली आहे। 1800 नाही तर इथं बघा 1784 मध्ये सर विल्यम जोन्स यांनी कोलकाता येथे एशियाटिक सोसायटीची स्थापना केली, ज्याचा उद्देश भारतीय संस्कृती आणि इतिहासाचा अभ्यास करणे हा होता। त्यानंतर 10 नंबरचा प्रश्न दिलेला आहे की 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात
बड्डांची पहिली ठिणगी कोठे पेटलेली होती, तर ती होती बराकपूरची छावणी. आता का बरं? कारण पश्चिम बंगालमधील बराकपूरच्या छावणीत मंगल पांडे यांनी गायीची व डुकराची चरबी लावलेली काळसुते वापरण्यास विरोध केला. त्यामुळे ब्रिटिश अधिकाऱ्यावर त्यांनी गोळीबार केलेला होता आणि त्यामुळे इथूनच लक्षात घ्या, आपण म्हणू शकतो की 1857च्या लढ्याची काय झालेली होती, तर ठिणगी पेटलेली होती. त्यानंतर 1857च्या स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व अधिकृतपणे कोणाकडे सोपवण्यात आलेले होते, तर बहादूर शाह जफर जो होता याच्याकडे हे अधिकृत जबाबदारी सोपवण्यात आलेली होती. मेरठहून दिल्लीत पोहोचलेल्या सैनिकांनी मोगल बादशाह बहादूर शाह जफर याला सम्राट म्हणून घोषित केलेलं होतं, भारताचा सम्राट म्हणून घोषित केलेला होता, लक्षात असू द्या. 1857च्या लढ्यानंतर ब्रिटिश पार्लमेंटने कोणता कायदा करून ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता बरखास्त केली? आता लक्षात घ्या, पिट्स इंडिया ॲक्ट आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट आहे 1858चा, की रेग्युलेटिंग ॲक्ट आहे, की मोर्लेमेंटो कायदा आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1858चा. यानुसार लक्षात घ्या, ब्रिटिश पार्लमेंटनं ईस्ट इंडियाची सत्ता आपल्या ताब्यात घेतलेली होती. ठीक आहे. आता रेग्युलेटिंग ॲक्ट कधीचा आहे, तर तो 1773चा आहे. हा पण एक पॉईंट इथे लक्षात असू द्या. त्यानंतर 13 नंबरचा प्रश्न काय म्हणतो की राजाराम मोहन राय यांनी 1828 साली कोणती संस्था स्थापन केली? प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, ब्राह्मो समाज की आर्य समाज? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ब्राह्मो समाजाची स्थापना त्यांनी 1828 मध्ये केलेली होती. आता तुम्हाला हा पण प्रश्न विचारू शकतो की आर्य समाजाची स्थापना कधी झाली? तर आर्य समाजाची स्थापना झाली 1875 मध्ये. सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली? तर ती झाली 1873 मध्ये. आणि प्रार्थना समाज जर विचारला तर प्रार्थना समाजाची स्थापना 1867 मध्ये झालेली होती. जोड्या लावण्यासाठी हा डाटा तुम्ही इथे कलेक्ट करून ठेवा. आता ब्राह्मो समाजाची स्थापना करून सतीप्रथा, बालविवाह यांसारख्या अनिष्ट प्रथांविरोधात आवाज राजाराम मोहन राय यांनी उठवलेला होता. ठीक आहे. त्यानंतर बघा, वेदांकडे चला. आता बॅक टू द वेदास हा संदेश कोणाचा होता? तर स्वामी विवेकानंदजी, स्वामी दयानंद सरस्वती, रामकृष्ण परमहंस की महात्मा ज्योतिराव फुले? त्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती यांनी संदेश दिलेला होता बॅक टू द वेदास. आता बघा, 1875 मध्ये त्यांनीच आर्य समाजाची स्थापना केलेली होती. आता मी तुम्हाला जस्ट सांगितलेलं आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी कोणत्या समाजाची स्थापना केलेली होती? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सत्यशोधक समाज. बघा, तर शूद्र आणि अतिशूद्रांना सामाजिक न्याय हक्क मिळवून देण्यासाठी महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना 24 सप्टेंबर 1873ला केलेली होती. ठीक आहे. त्यानंतर बघा, गोपाळ हरी देशमुख यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? लोकहितवादी, प्रबोधनकार, राष्ट्रसंत की महर्षी? तर त्यांना लोकहितवादी या नावानं ओळखलं जाते. आणि लक्षात असू द्या, गोपाळ हरी देशमुख यांनी प्रभाकर या साप्ताहिकातून शतपत्रे सुद्धा प्रसिद्ध केलेली होती. ठीक आहे, लक्षात असू द्या. आणि प्रभाकर हे वृत्तपत्र ॲक्च्युली होता कोणाचं? तर हे होतं भाऊ महाजन यांचं. ओके, तर या पद्धतीने हे प्रश्न लक्षात ठेवायचे आहे. बघा मित्रांनो, आपल्याला स्टेट बोर्ड काय करायचं, फक्त वाचून काढायचं आहे, कारण आपल्या डीपमध्ये स्टडी झालेलाच आहे. परंतु जे वन लाईनर क्वेश्चन एक्झाममध्ये येतात त्यासाठी आपल्याला इथं तयार राहायचं आहे. त्यानंतर 17 नंबरचा प्रश्न दिलेला आहे, भारतीय राष्ट्रीय सभेचे पहिले जे अधिवेशन आहे काँग्रेसचे ते कोणत्या ठिकाणी पार पडले होते? ऑप्शन आहे पुणे, मुंबई, कोलकाता की चेन्नई? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मुंबई. कारण 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबईच्या गोकुळदास तेजपाल संस्कृत जे कॉलेज आहे या ठिकाणी हे पहिलं अधिवेशन भरलं होतं, ज्याचे अध्यक्ष होते उमेशचंद्र बॅनर्जी. तर हा प्रश्न मोस्ट टाइम करायचा आपल्याला, कारण यावरती आपल्याला परीक्षेत प्रश्न विचारला जाणार आहे. ओके, लक्षात राहील सर्वांच्या, अशी अपेक्षा ठेवतो. त्यानंतर पहा, राष्ट्रीय सभेच्या जहाल युगाचे प्रमुख नेते खालीलपैकी कोण होते? गोपाळकृष्ण गोखले, फिरोजशाह मेहता, लाल बाल पाल, ज्यांना आपण लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल असं म्हणतो. आणि चौथा ऑप्शन आहे सुरेंद्रनाथ बॅनर्जी. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे, जहाल युगाचे म्हटलं आहे म्हणून उत्तर आहे लाल बाल पाल. ओके, तर या पद्धतीनं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा, स्वदेशी बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण, त्यानंतर स्वराज्य ही चतुसूत्री कोणी मांडलेली होती? तर ही चतुसूत्री मांडली होती लोकमान्य टिळकांनी. भारतीय जनतेत जागृती निर्माण करण्यासाठी आणि ब्रिटिशाविरुद्ध लढा तीव्र करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी ही चतुसूत्री मांडलेली होती. ओके, बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केलेली होती? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे लॉर्ड कर्झन. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं, स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोण आहे? रिपन. बंगालची फाळणी आहे कर्झन. ओके, आणि हिंदू मुस्लिम युती तोडण्यासाठी आणि राष्ट्रीय चळवळ कुमकुवत करण्यासाठी लॉर्ड कर्झननं ही 1905 मध्ये बंगालची फाळणी केलेली होती. आता गदर चळवळ, ठीक आहे, गदर चळवळ जे आहे याचे प्रमुख नेते कोण होते? तर ते होते लाला हरदयाळ. ठीक आहे, पॉईंट लक्षात ठेवायचा आहे.
त्यानंतर 22 नंबरचा प्रश्न आहे की महात्मा गांधींनी भारतात आपला पहिला सत्याग्रह कोठे केला, तर ते ठिकाण आहे चंपारण्य. 1917 मध्ये बिहारमधील चंपारण्य येथे नीळ उत्पादक शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध गांधीजींनी हा भारतातील पहिला यशस्वी सत्याग्रह केलेला होता. चंपारण्य सत्याग्रह 1917 लक्षात असू द्या. आता जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरामध्ये घडले, तर ते शहर आहे अमृतसर. 13 एप्रिल तारीख होती, 1919 वर्ष होतं. या दिवशी अमृतसर पंजाब येथील जालियनवाला बागेत शांततापूर्ण सभेवर जनरल डायरने अमानुष गोळीबार केलेला होता. आता जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून सर या पदवीचा त्याग कोण केला होता, आपल्या सर्वांना माहीत आहे. सर या पदवीचा त्याग हा रवींद्रनाथ टागोर यांनी केलेला होता. या क्रूर हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी ब्रिटिशांनी दिलेली सर ही पदवी काय केली, परत केलेली होती. त्यानंतर 25 नंबरचा प्रश्न आहे की महात्मा गांधींनी असहकार चळवळ कोणत्या घटनेमुळे स्थगित केलेली होती, तर आपल्याला सर्वांना माहीत आहे की चौराचौरी घटना घडली होती. काय होती ती घटना, उत्तर प्रदेशातील गोरखपूर जवळील चौराचौरी या ठिकाणी 1922ला फेब्रुवारी महिन्यामध्ये संतप्त आंदोलकांनी पोलीस चौकी पेटवून 22 पोलिसांना जिवंत मारले आणि या हिंसेमुळे गांधीजी दुःखी झाले आणि त्यांनी काय केलं, ही चळवळ मागे घेतलेली होती. सो चौराचौरी घटना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता स्वराज्य पक्षाची स्थापना कोणी केली, तर उत्तर आहे चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू यांनी 1923 मध्ये, लक्षात असू द्या, 1923 मध्ये स्वराज्य पार्टीची स्थापना केली. उद्देश काय होता की निवडणुकीमध्ये भाग घेऊन कायदेमंडळात प्रवेश करणे आणि त्या ठिकाणी आपल्या मागण्या पूर्ण करणे. सायमन कमिशन वर भारतीयांनी का बरं बहिष्कार टाकला, कारण त्यात एकही भारतीय सदस्य नव्हता, म्हणून त्याला व्हाईट कमिशन सुद्धा म्हटलं जात होतं. ओके. आणि 1927 मध्ये नियुक्त करण्यात आलेल्या 7 सदस्यीय कमिशन होतं, याच्यामध्ये सर्व ब्रिटिश होते आणि भारताच्या भविष्याचा विचार करणाऱ्या समितीत एकही भारतीय नसल्याने सायमन गो बॅक या पद्धतीनं घोषणा देण्यात आलेल्या होत्या आणि म्हणूनच त्याला व्हाईट कमिशन सुद्धा म्हटलं जाते. आता 28 नंबरचा प्रश्न बघा, गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी साबरमती या आश्रमापासून कोणत्या ठिकाणापर्यंत पदयात्रा काढलेली होती, तर उत्तर आहे दांडी. ठीक आहे. 12 मार्च 1930 रोजी गांधीजींनी आपल्या 78 अनुयायांसह निघून 6 एप्रिल 1930 रोजी, ठीक आहे, दांडी जो गुजरातचा समुद्र किनारा आहे येथे ते पोहोचले आणि मीठ उचलून कायदाभंग केला. त्यानंतर 29 नंबरचा प्रश्न आहे, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या क्रांतिकारी संघटनेशी संबंधित कोण आहे किंवा स्थापना कोणी केली, तर अचूक उत्तर आहे भगतसिंग आणि चंद्रशेखर आझाद. 1928 मध्ये, लक्षात असू द्या, ही संघटना स्थापन करण्यात आलेली होती. आझाद हिंद सेनेची स्थापना किंवा पुनर्रचना करून तिचं नेतृत्व कोणी केलं, त्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे नेताजी सुभाषचंद्र बोस. जरी मूळ स्थापना रासबिहारी बोस यांनी केली बघा, तरी सिंगापूर येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची धुरा सांभाळली आणि चलो दिल्ली हा नारा दिलेला होता. तर ह्या प्रश्नाबाबतीत भरपूर महत्त्वाचे पॉईंट्स आहे, ते तुम्ही कव्हर करून घेत चला. ओके. त्यानंतर बघा 31 नंबरचा प्रश्न, भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणा ब्रिटिश प्रधानमंत्री क्लेमन ॲटली यांनी कधी केली, तर तारीख पाठ ठेवायची आहे 20 फेब्रुवारी 1947ला त्यांनी ही घोषणा केलेली होती. ठीक आहे. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. ठीक आहे. त्यानंतर बघा, भारताचे लोहपुरुष म्हणून कोणाला ओळखले जाते, त्यांनी संस्थानांना भारतात विलीन केलं, तर अचूक उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल. 600 पेक्षा जास्त संस्थाने त्यांनी भारतामध्ये विलीन केले आणि हे अत्यंत कठीण काम होतं, लक्षात असू द्या. ठीक आहे. त्यानंतर बघा, हैदराबाद संस्थान भारतामध्ये विलीन करण्यासाठी कोणते लष्करी पाऊल उचलण्यात आले होते, तर अचूक उत्तर ऑपरेशन पोलो. आणि हा प्रश्न ऑलरेडी आयोगाने परीक्षेत विचारलेला आहे. म्हणून म्हणतो की स्टेट बोर्डची पुस्तकं बघा, व्हिडिओ 10-15 मिनिटाचा होईल, परंतु आपल्या सगळे स्टेट बोर्डचे PYQ जर आपण सॉल्व्ह केले तर, आणि ॲनालिसिस पण मी करत आहे, तर आपल्याला नक्कीच त्याचा कंबाईनमध्ये फायदा होणार म्हणजे होणार. तर बघा, ऑपरेशन पोलो तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे. हैदराबादच्या निजामाने भारतात येण्यास नकार दिल्यावर जनतेवर अत्याचार वाढल्यावर सप्टेंबर 1948 मध्ये, ठीक आहे, भारत सरकारने पोलीस ॲक्शन ऑपरेशन पोलो ही मोहीम राबवलेली होती. ठीक आहे. त्यानंतर गोवा मुक्ती आंदोलनाचे प्रमुख नेते कोण होते, तर ते होते TB कुन्हा, डॉक्टर TB कुन्हा. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. संयुक्त महाराष्ट्र जी समिती आहे याची स्थापना कधी करण्यात आली होती, तर बघा 6 फेब्रुवारी 1956. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे या मागणीसाठी 6 फेब्रुवारी 1956ला पुण्यामध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली होती. अशा वेगवेगळ्या कमिट्या आहेत, त्या पण एकदा चेक करायचं आहे, कारण याच्यामध्ये भरपूरदा कन्फ्युजन होते. ठीक आहे. तर नावं जवळपास सेम आहे. ठीक आहे. संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती कोणत्या दिवशी झाली, तर लक्षात घ्या 1 मे 1960 रोजी, लक्षात घ्या, संयुक्त महाराष्ट्र राज्याची काय झाली, निर्मिती झाली. पण
तुम्हाला द्विभाषिक मुंबई राज्य विचारलं तर ते होतं 1 नोव्हेंबर 1956. द्विभाषिक मुंबई राज्य 1956, परंतु महाराष्ट्र राज्य म्हटलं तर 1 मे 1960. ओके, प्रदीर्घ लढा आणि 106 हुतात्म्यांच्या बलिदानानंतर 1 मे 1960ला मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलेलं होतं. महाराष्ट्राचे मग पहिले मुख्यमंत्री कोण बनले होते तर ते बनले होते यशवंतराव चव्हाण. नवीन निर्मिती झालेल्या महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा बहुमान यशवंतराव चव्हाण यांना मिळालेला होता. स्वातंत्र्यवीर विदा सावरकरांनी 1899 मध्ये नाशिक येथे एक गुप्त क्रांतिकारी संघटना स्थापन केली होती. त्या संघटनेचं नाव होतं मित्रमेळा, जिचं पुढं रूपांतरण 1904 मध्ये अभिनव भारत या संघटनेमध्ये झालेलं होतं. पोलीस प्रशासनासाठी इंग्रजांनी कोणाची नियुक्ती करून आधुनिक पोलीस यंत्रणा उभारली होती तर जिल्हा पोलीस प्रमुखची नियुक्ती केलेली होती, लक्षात असू द्या. ठीक आहे. आणि लॉर्ड कॉर्नवॉलिसने भारतात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख पद निर्माण केलं होतं आणि पोलीस ठाणी पण सुरू केली होती. तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा कलेक्टर या पदाची निर्मिती कोणत्या इंग्रजाने केलेली होती. नीलदर्पण या नाटकाद्वारे नीळ उत्पादक शेतकऱ्यांचे हाल कोणी मांडले होते तर अचूक उत्तर आहे दीनबंधू मित्र. नीलदर्पण हे काय आहे तर लक्षात घ्या हे नाटक आहे. याच्यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आणि आता बघा शेवटचे 10 प्रश्न आहे नागरिक शास्त्रावर. आणि तुम्ही मला खरोखर सांगा ही सिरीज तुम्हाला कशी वाटत आहे. जर सिरीज तुम्हाला खरंच आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि एक कमेंट नक्की करा, जेणेकरून मला इन्स्पिरेशन मिळेल आणि मी तुमच्यासाठी लवकरात लवकर व्हिडिओ घेऊन येईल. 41 नंबरचा प्रश्न आहे, भारताने कोणत्या प्रकारची शासन प्रणाली स्वीकारलेली आहे तर आपण संसदीय शासन प्रणाली स्वीकारलेली आहे, लक्षात असू द्या. आता भारताने ब्रिटनच्या धर्तीवर संसदीय शासन प्रणाली स्वीकारलेली आहे, जिथे संसद सर्वोच्च असते आणि पंतप्रधान हा लक्षात घ्या कार्यकारी प्रमुख असतो. ओके, ब्रिटनच्या धर्तीवर आपण स्वीकारलेली आहे. मात्र आपल्या इथे लक्षात असू द्या सर्वोच्च न्यायालय आणि संसद यांच्यामध्ये संतुलनच आहे. ओके, भारताच्या संसदेचे आणि कनिष्ठ आणि जनतेचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह कोणते तर कनिष्ठ सभागृह म्हटलं तर लोकसभा, वरिष्ठ सभागृह म्हटलं तर राज्यसभा. ठीक आहे, पण प्रथम सभागृह लोकसभागृहच आहे हे लक्षात असू द्या. ओके, त्यानंतर राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात तर ते असतात उपराष्ट्रपती. ओके, भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. आयोग राष्ट्रपती पण करू शकते आणि आपण घाईघाईमध्ये चुकतो हे तुम्हाला माहीत आहे. भारताचे नामधारी राष्ट्रप्रमुख कोण असतात तर ते असतात राष्ट्रपती. ओके, भारताचे नामधारी राष्ट्रप्रमुख कोण आहे राष्ट्रपती. कारण जो कार्यकारी आणि वास्तविक प्रमुख जो आहे ना स्टुडंट लक्षात घ्या, वास्तविक प्रमुख जो आहे तो असतो पंतप्रधान. ठीक आहे, कोण असतो पंतप्रधान. वास्तविक कार्यकारी प्रमुख कोण असतात पंतप्रधान. तर नामधारी प्रमुख जे आहे नामधारी प्रमुख तर ते कोण असतात एक प्रकारे राष्ट्रपती असतात. केंद्रीय मंत्रिमंडळाचे नेतृत्व कोण करते तर पंतप्रधान करत असते. ठीक आहे, भारताच्या संरक्षण दलाचे तिन्ही दलाचे प्रमुख कोण असतात तर माननीय राष्ट्रपती असतात. ओके, आता अजून एक पद निर्माण करण्यात आलेलं आहे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ. ठीक आहे, लक्षात असू द्या. ठीक आहे, तर CDS नावाचं एक सर्वोच्च पद पण आपल्या भारतामध्ये निर्माण करण्यात आलं आहे. कोण आहे सध्या CDS ते नक्की सांगा. आणि पुढचा प्रश्न बघा, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतात तर ते राष्ट्रपतीच करतात. ओके, आणि लक्षात असू द्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचं निवृत्तीचं वय 65 वर्ष असते तर उच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे निवृत्तीचं वय 62 वर्ष असते. हा फरक आहे. संसदेत मांडल्या जाणाऱ्या कच्च्या मसुद्याला काय म्हणतात ज्याचं रूपांतरण कायद्यात होत असते तर कच्चा मसुद्याला विधेयक असं म्हटलं जाते. आणि राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर दोन्ही सभागृहांनी मान्यता दिली आणि राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली का मग विधेयकाचं कायद्यात रूपांतरण होते. लोकसभा सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो तर 5 वर्षाचा असतो. मात्र राज्यसभा सभागृह जे आहे यांच्या सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्षाचा असतो. हा एक मायक्रो फरक आहे, लक्षात असू द्या. आणि शेवटचा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन मी तुम्हाला सांगतो, न्यायव्यवस्थेचे प्रमुख उद्दिष्ट काय आहे तर नागरिकांना न्याय देणे आणि संविधानाचे रक्षण करणे हा आहे प्रमुख लक्षात घ्यायचं उद्दिष्ट. आता एक पॉईंट लक्षात ठेवा, कार्यकारी मंडळापासून न्यायमंडळ विभक्त करणे या संबंधित आपल्या राज्यघटनेमध्ये कलम कोणती आहे तर कलम आहे 50. ही कलम 50 माझ्याकडून तुम्ही मोस्ट एमपी करा, येणाऱ्या परीक्षेत तुम्हाला यावरती प्रश्न नक्कीच दिसेल. तर आता मला सांगा हे 50 प्रश्न आपण फास्टमध्ये कव्हर केलेले आहे. तुमचा कमीत कमी वेळ घेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. ही सिरीज आवडली असेल मित्रांनो तर एक लाईक करून नक्कीच जा आणि कमेंट पण करा. थँक्यू सो मच.